नमस्कार, मी ऋतुजा कदम आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केलेला आहे। भंडाऱ्यामध्ये नाना पटोले यांच्या कारला मंगळवारी रात्री अपघात झाला आणि त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला। त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे। त्यांनी अपघाताच्या चौकशीची देखील मागणी केलेली आहे। या संदर्भात अतुल लोंढे यांचा आपण ट्विट पाहतोय। विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना ट्रकनं धडक दिली। ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंका आहे, असं ट्विट अतुल लोंढे यांनी केलेलं आहे। दरम्यान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा घटनांमध्ये राजकारण करू नये असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतुल लोंढे यांना दिलेलं आहे। लोंढेबद्दल काय बोलावं, पण महाराष्ट्र हा संस्कारमय आहे। या महाराष्ट्रामध्ये असे घातपात कोणी करत नाही, त्यांना महाराष्ट्राचे संस्कार कळले नाही आहे। अशा घटनेमध्ये जे राजकारण करतात ते राजकारण चुकीचं आहे। महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती अशी नाही आहे। अशा प्रकारच्या टीका करू नये, अशा प्रकारचे बोलू नये।